जुळली गाठ ग या मालिकेत आता एक जबरदस्त आणि धक्कादायक ट्विस्ट येणार आहे. मागील भागात आपण पाहिलं की धैर्य आणि सावी एका मोठ्या संकटात अडकले होते. गुंडांच्या तावडीत सापडलेल्या धैर्याची सुटका करण्यासाठी सावीने प्रचंड धैर्य दाखवलं. स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने धैर्याला वाचवलं आणि अखेर दोघेही त्या भयानक संकटातून सुखरूप बाहेर पडले. या सगळ्यानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं की आता दोघंही थेट सावीच्या सासरी जातील आणि तिथे सगळं ठीक होईल. पण इथेच कथेत मोठा ट्विस्ट येतो. धैर्य आणि सावी सासरी न जाता थेट सावीच्या आईवडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतात. नुकताच या आगामी भागाचा एक प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. प्रोमोमध्ये आपण पाहतो की सावीची आई मधुसूदनला सांगते, आज धैर्य आणि सावी घरी येणार आहेत. हे ऐकताच मधुसूदन संतापतो आणि चिडून विचारतो, हे आधी मला का नाही सांगितलं? त्याच्या या प्रतिक्रियेमुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण होतं. तेवढ्यात धैर्य आणि सावी घरी पोहोचतात. सावी घरात येताच थेट आपल्या बाबांकडे धाव घेते, त्यांना घट्ट मिठी मारते आणि काळजीने विचारते, बाबा, तुम्ही बरे आहात ना? धैर्यही पुढे येतो आणि नम्रपणे म्हणतो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सुखरूप परत आलो आहोत. पण पुढच्या क्षणी वातावरण पूर्णपणे बदलतं. सावी मधुसूदनच्या पाया पडण्यासाठी पुढे जाते. मधुसूदन तिला आशीर्वाद देतो, पण त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत असतो. आणि जेव्हा धैर्य त्याच्या पाया पडण्यासाठी पुढे जातो, तेव्हा मधुसूदन अचानक 2 पावलं मागे सरकतो. हा क्षण धक्कादायक असतो. मधुसूदनचा हा स्पष्ट नकार धैर्य आणि सावीच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उभं करतो. आता प्रश्न असा आहे की मधुसूदन धैर्याला कधी स्वीकारणार का? त्याच्या मनातला राग कधी कमी होणार का? की या नात्यात अजून मोठं वादळ येणार आहे? आगामी भागांमध्ये हे सगळं उलगडणार आहे. एकीकडे सावी आपल्या नात्याला वाचवण्यासाठी झगडताना दिसणार आहे, तर दुसरीकडे मधुसूदनचा हट्ट आणि राग या नात्याला कोणत्या टप्प्यावर नेऊन ठेवणार आहे हे पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे. म्हणूनच येणारे भाग अजिबात चुकवू नका, कारण कथा आता आणखी रंजक, भावनिक आणि थरारक वळणावर पोहोचली आहे. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.